नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे रोजगार मराठी या YouTube चॅनलवरती। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जाहिरात क्रमांक 5, 6, 7, 8, 2023 याविषयी अत्यंत छोटीशी पण अतिशय महत्त्वाची सूचना तुम्हाला करणार आहोत। त्या सूचनेचं पालन तुम्ही करायलाच हवं, कारण मित्रांनो डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला समस्या येऊ नये म्हणून ऑनलाईन अर्ज झाल्याबरोबर तुम्हाला एक गोष्ट करून ठेवायची आहे। ती गोष्ट कोणती आहे ती आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणारच आहोत। तत्पूर्वी आपण सर्वांना माहितीच आहे की आपल्या चॅनलवरती आपण महावितरण, महापारेषण, महानिर्मिती विषयी विविध भरत्यांचे व्हिडिओ, त्याचबरोबर इम्पॉर्टंट जे काही शासन निर्णय आहेत, योजना आहेत त्याविषयीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। त्याचप्रमाणे महावितरण, महापारेषण, महानिर्मिती, MIDC, म्हाडा, भारतीय रेल्वे अशा विविध डिपार्टमेंटच्या विविध विशेषतः तांत्रिक प्रवर्गातील भरत्यांविषयी डिटेलमध्ये व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो। त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज भरताना किंवा जाहिरातीविषयी तुमचे जे काही प्रश्न असतात त्या प्रश्नांचे उत्तर देण्याचे प्रयत्न आम्ही या ठिकाणी करत असतो। त्यामुळे आपण सर्वांना विनंती आहे की जर तुम्हाला आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा। त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या बेल आयकॉनला तुम्ही क्लिक करा, जेणेकरून आम्ही प्रसिद्ध केलेली माहिती तुमच्यापर्यंत योग्य वेळेमध्ये पोहोचू शकेल। तर मित्रांनो, आपण पुढे बघू की महावितरणच्या ज्या काही जाहिराती आहेत, जाहिरात क्रमांक 5, 6, 7, 8 यांच्या डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला समस्या येऊ नये म्हणून तुम्हाला ऑनलाईन अर्ज करून झाल्याबरोबर तुमच्या ऑनलाईन अर्जाची प्रिंटआउट काढून ठेवायची आहे, किंवा तुमचा ऑनलाईन अर्ज सॉफ्ट कॉपीच्या स्वरूपामध्ये तुमच्या मेलवरती, तुमच्या मोबाईलवरती किंवा गुगल ड्राईव्ह मध्ये तरी सेव्ह करून ठेवायचं आहे। यामागचं कारण असं मित्रांनो, 2 दिवसाअगोदर मला एका उमेदवाराचा फोन आला आणि त्यांनी मला असं सांगितलं की त्यांनी महाट्रान्सकोच्या पदाकरता अर्ज सादर केलेला आहे, त्याची अजून एक्झाम व्हायची आहे, पण मित्रांनो त्यांच्याकडून त्यांनी केलेल्या ऑनलाईन अर्जाची प्रिंटआउट हरवलेली आहे। तर ते बरेच टेन्शन मध्ये होते की आता काय करायचं, कारण डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनच्या दिवशी तुम्हाला तुमच्या ऑनलाईन अर्जाची प्रिंट किंवा त्याची कॉपी त्या ठिकाणी सादर करावी लागते। तर मित्रांनो, मी त्यांना असं म्हटलं की तुम्ही सॉफ्ट कॉपीमध्ये म्हणजे PDF स्वरूपामध्ये तुमची ऑनलाईन अर्जाची प्रिंट सेव्ह करून ठेवली नाही का? तर त्यांनी सांगितलं की मी अर्ज सायबर कॅफेमध्ये भरला आणि त्या ठिकाणी अर्ज भरल्यानंतर तिथल्या मॅडमनी मला सॉफ्ट कॉपी दिली नाही, पण त्यांनी प्रिंटआउट काढून दिली आणि ती प्रिंटआउट मी म्हणजे एकच सेट काढला होता, ती प्रिंटआउट त्यांनी घरी ठेवली आणि काही साफसफाई करताना किंवा काही इतर कारणामुळे त्यांची ती प्रिंटआउट हरवली, जी त्यांना आता दिसत नाही। त्यामुळे त्यांना अत्यंत जास्तचं मानसिक टेन्शन आलेलं होतं। ते मित्रांना विचारत होते, ते अधिकाऱ्यांना विचारत होते, ते इकडे तिकडे माहिती काढत होते की कशा पद्धतीने मी ती प्रिंटआउट काढू। तर मित्रांनो, मी त्यांच्याकडून काय केलं की त्यांचा युजरनेम आणि पासवर्ड मागितला। ते मागितल्यानंतर आपल्या रोजगार मराठीच्या महाट्रान्सकोच्या जाहिरातीच्या पेजवरती गेलो। त्या ठिकाणी आपण सर्व माहिती एकाच ठिकाणी देत असतो, म्हणजे सर्व महत्त्वाच्या लिंक्स तुमच्याकडे असतात। त्या ठिकाणी तुम्ही ऑफिशियल वेबसाईट, PDF ची जाहिरात सगळं बघू शकता। तर या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक उपलब्ध होती, त्या ठिकाणी मी क्लिक केलं। त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपण रिडायरेक्ट झालो महाट्रान्सकोच्या IBPS मार्फत उपलब्ध केलेल्या म्हणजे ऑनलाईन अर्ज करण्याच्या पेजवरती। आता या ठिकाणी आल्यानंतर त्यांचं युजरनेम आणि पासवर्ड या ठिकाणी टाकलं, म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकला, सिक्युरिटी कोड टाकला आणि या ठिकाणी काय केलं, सबमिट या बटनला क्लिक केलं। तर त्यावेळेस मित्रांनो असा मेसेज आला की लास्ट डेट फॉर द ऍप्लिकेशन इज ओव्हर, म्हणजे अर्ज करण्याची शेवटची तारीख संपलेली आहे आणि खाली लिहून होतं की कंटिन्यू टू होम पेज, म्हणजे तुम्ही होम पेज वरती जाण्याकरता क्लिक करा। इथे क्लिक केलं की परत आपण रिडायरेक्ट होतो महाट्रान्सकोच्या ऑनलाईन अर्ज करण्याच्या पेजवरती। पण मित्रांनो, या ठिकाणी त्यांना लॉग इन करता येत नाही। लॉग इन करता येत नसल्यामुळे त्यांना ऑनलाईन अर्जाची प्रिंट काढता येत नाहीये। हा बराच मोठा प्रॉब्लेम त्यांच्याविषयी झाला। तर मित्रांनो, माझी तुम्हाला विनंती आहे की हा प्रॉब्लेम तुम्हाला येऊ नये, त्यामुळे तुम्ही ऑनलाईन जो काही अर्ज केलेला आहे त्याची प्रिंटआउट लगेच काढून ठेवा, 1, 2, 3 कॉपीमध्ये प्रिंटआउट काढून ठेवा, वेगवेगळ्या फाईलला लावून ठेवा। त्या व्यतिरिक्त तुम्ही PDF स्वरूपामध्ये ते डाउनलोड करून ठेवा आणि तुमच्या मेलवरती, मित्रांकडे, मोबाईलवरती पाठवून ठेवून द्या। आणि अद्यापर्यंत तुमच्याकडे PDF जर नसेल तर मित्रांनो काय करायचं आहे, तुम्हाला परत लॉग इन करायचं आहे, जे काही आपली ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक आहे त्यावरती। त्याकरता तुम्ही रोजगार मराठीच्या होम पेज वरती येऊ शकता। तिथे आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सेकंड नंबरची लिंक दिसेल, महावितरण भरती 2024 अप्लाय ऑनलाईन लिंक 2024, यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईल मधून सुद्धा हे करू शकता किंवा लॅपटॉप, कॉम्प्युटर असेल तरी त्या ठिकाणी तुम्ही करू शकता। या ठिकाणून आल्यानंतर मित्रांनो, जर तुम्हाला PDF डाउनलोड करायची असेल तर पोस्टनुसार म्हणजे जाहिरात क्रमांक 5, 6, 7, 8 यांच्या पोस्टनुसार जे आहेत ते PDF सुद्धा क्लिक करू शकता, त्या PDF सुद्धा डाउनलोड करून ठेवू शकता जाहिरातीची। किंवा तुम्हाला तुमच्या अर्जाची PDF डाउनलोड करायची असेल तर अप्लाय नाऊ या बटनवरती क्लिक करा, तुम्ही रिडायरेक्ट व्हाल तुमच्या ऑनलाईन अर्जाच्या पेजवरती, जे की महावितरण मार्फत उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाका, पासवर्ड टाका, सिक्युरिटी कोड टाका, सबमिट करा आणि या ठिकाणी तुम्ही तुमचा ऑनलाईन अर्ज डाउनलोड करून ठेवून द्या।
यामध्ये सुद्धा तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर नक्कीच तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. याविषयी तुम्हाला सविस्तर माहिती किंवा मदत केली जाईल. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवण्यामागचा हाच उद्देश होता की कृपा करून तुम्ही ऑनलाईन अर्ज केला असेल तर त्याची PDF लगेच डाउनलोड करून ठेवा, कारण आपल्याकडे फक्त आता 1 दिवस बॅलन्स आहे. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला ते डाउनलोड करता येणार नाही. ही लिंक इनव्हॅलिड असणार आणि त्यानंतर आपल्याकडे तो पर्याय उपलब्ध असणार नाही. ठीक आहे, त्यामुळे एकदा तुम्ही सायबर कॅफेमध्ये जा, नसेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरूनच काढून ठेवा, पण तुम्ही तुमची ऑनलाईन अर्जाची लिंक डाउनलोड करून ठेवा, जेणेकरून डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या नियमित माहिती करता आमच्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. त्याचबरोबर या व्हिडिओची दखल घेतल्याबद्दल आपण सर्वांचे धन्यवाद आणि येणाऱ्या पुढच्या सर्व परीक्षां करता आपण सर्वांना बेस्ट ऑफ लक. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढंच. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. धन्यवाद.